Thank you, Kotube. Thank you, Kotweb. Thank you to GoToWeb. Thank you, GoToWeb. Thank you, Kotweb. Thank you to Kotweb and all the members. Thanks to Kotweb team. सगळ्यांना थँक्यू. मोनिकाच्या ग्रुपमधून आहेत KSRA AI पॉवर्ड स्विमिंग अकॅडमी मॅनेजमेंट ॲप, एकता कुलकर्णी, अंजली कुलकर्णी, सोमनाथ सागर, मयूर चव्हाण. नमस्कार, माझं नाव आहे अंजली कुलकर्णी. आमच्या टीमचं नाव आहे असिंक वेव आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे KSRA. तर आम्ही बेसिकली कुलकर्णी स्विमिंग अँड रिसर्च अकॅडमी या अकॅडमीसाठी हा प्रोडक्ट डेव्हलप केलेला आहे. आमच्या ॲपमध्ये आम्ही कोच आणि स्विमर्स यांना कनेक्ट करतो आणि जे पहिले मॅन्युअली सगळे ऑपरेशन्स होत होते या अकॅडमीमध्ये ते आम्ही सिम्प्लिफाय करून ॲप थ्रू करायचा प्रयत्न केलेला आहे. तर चला बघूयात आता. तर बेसिकली आता एका स्विमरचं लॉग इन केलेलं आहे ज्या स्विमरनी ऑलरेडी ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि ते बॅचमध्ये एनरोल्ड आहे. तर चेक करूयात. पहिला जो फीचर आहे व्ह्यू बॅचेस अँड एनरोल. आता सध्या एनरोलमेंट आहे, याच्यात जाऊन बघूयात आपल्याकडे कुठल्या बॅचेस आहेत. आपल्याकडे 4 बॅचेस आहेत, लर्न टू स्विम, ट्रेन टू कम्पीट आणि स्विम फॉर हेल्थ. या 4ही बॅचेसला ॲक्च्युली 4 कोचेस असाइंड आहेत. सो इकडे जी रिक्वेस्ट जाते ती त्या बॅचच्या कोचलाच जाते. तर आता सध्या ही व्यक्ती जी आहे ती ट्रेन टू कम्पीट या बॅचमध्ये एनरोल्ड आहेत. आता आपण मागे येऊयात आणि डॅशबोर्डचे पुढचे फीचर्स बघूयात. आपल्या स्विमर साईडला जो डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डवर जे फीचर्स आहेत ते ओपन टू ऑल फीचर्स आहेत. सो एखाद्या व्यक्तीने जर साईनअप करून एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला तर त्यांना सगळ्यात पहिले ते फीचर्स दिसतात. फक्त माय बॅचेसमध्ये जे पुढचे फीचर्स आहेत ते अनलॉक होत नाहीत जोपर्यंत एनरोलमेंट होत नाही. आपण सगळ्यात पहिले स्विमिंग न्यूज अँड अपडेट्स दाखवतो. इथे जी न्यूजची API बाइंड केलेली आहे. इथे आतमध्ये गेल्यावर आपल्याला 10 न्यूज ब्रीफ करून मिळतात. ह्या ॲथलेटिक्स, स्विमिंग आणि स्पोर्ट्सशी रिलेटेड आहेत. आता परत मागे येऊयात. इकडे स्ट्रोक डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत. इथे बेसिक जे स्विमिंग स्ट्रोक्स असतात तिथे आम्ही ते मेन्शन केलेले आहेत आणि ते ब्रीफमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत आणि ते त्याचे यूट्यूब ट्युटोरियल्स पण बघता येतात. आता आपण मागे येऊयात आणि डेली चॅलेंजेस बघूया. डेली चॅलेंजेस आम्ही 4 कॅटेगरीजमध्ये ठेवलेले आहेत. नॉलेज चॅलेंज, माइंडफुल ब्रीदिंग, ॲथलेटिक्स चॅलेंज आणि टेक्निक चॅलेंज. ह्या प्रत्येक चॅलेंजला पॉईंट्स आहेत. जेव्हा स्विमर हे चॅलेंज सॉल्व्ह करतो तेव्हा ते पॉईंट सकट फायर बेसला स्टोअर होतं आणि रिफ्रेश करून दुसरा सेट घेता येतो. पण जर रिफ्रेश नाही केला तर तो 24 आवर्सनी स्वतः अपडेट होतो आणि पुढच्या दिवशी नवीन चॅलेंजेस लोड होतात. आता आपण मागे येऊयात आणि पुढचं फीचर बघूयात. इव्हेंट्स बेसिकली आपल्याकडे 3 टाईपचे आहेत. KSRA इव्हेंट्स, नॉन KSRA इव्हेंट्स आणि पास्ट इव्हेंट्स. हे इव्हेंट्स कोच ॲड करतो. ते कोचनी ॲड केलेले इव्हेंट्स ग्लोबली सगळ्या स्विमर्सला दिसतात. जे KSRA इव्हेंट्स आहेत त्याच्यासाठी रजिस्टर करता येतं. ह्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे. सो ते त्या कोचच्या बॅचमध्ये त्यांना इव्हेंट रजिस्ट्रेशन्समध्ये दिसतं. अदर इव्हेंटसाठी जर कुठली लिंक प्रोव्हाइड केली असेल तर ते एक्सटर्नली त्या पेजवर जाऊन रजिस्टर करता येतं. आणि पास्ट इव्हेंटसाठी जे आपल्या अकॅडमीमध्ये झालेले इव्हेंट्स आहेत त्याचे विनर्स बघता येतात कोण होते. आता आपण मागे येऊयात. शॉप प्रोडक्ट्स ही इन्व्हेंटरी आहे. आमच्या अकॅडमीमध्ये बेसिकली जे प्रोडक्ट्स आम्ही स्वतः मॅन्युअली प्रोव्हाइड करू शकतो त्याची आम्ही इन्व्हेंटरी ठेवलेली आहे. इकडे रिक्वेस्ट असते ती पण दिसते. ती आम्ही नंतर मॅन्युअलीच प्रोव्हाइड करतो, म्हणजे फिजिकली त्याचा स्टॉक अकॅडमीमध्ये असतो. कार्ट आहे, ॲड टू कार्ट वगैरे ते बिलिंग होतं. आता आपण मागे येऊयात. आणि कोट ऑफ द डे हा मोटिवेशनसाठी आहे. 24 आवर्स नंतर चेंज होतो. आता आपण माय बॅचेसमध्ये बघूयात स्विमरला काय फीचर्स दिलेत. सगळ्यात पहिलं आहे अटेंडन्स. आता कसं आहे आमच्याकडे स्विमर्स किड्सपासून ते ॲडल्ट्सपर्यंत आहेत. सो आम्ही अटेंडन्सचं असं ठेवलेलं आहे की कोचनी मार्क केला तरच इथे मार्क होणार. तो इकडे स्विमरला अटेंडन्सची त्यांची स्वतःची रेकॉर्ड्समधली हिस्ट्री व्ह्यू करता येते. आपण नेक्स्ट फीचर बघूयात लॉगर स्विम. हे इम्पॉर्टंट फीचर आहे. आम्ही बेसिकली अकॅडमीमध्ये जेव्हा स्विमर्स येतात तेव्हा ते रोज येतात आणि ते फिजिकली प्रेझेंट असतात. तर ते जे वर्कआउट करतात ते नंतर लक्षात ठेवतात आणि घरी जाऊन इकडे रेग्युलरली लॉक करतात. इथे आपण लॉक करतो म्हणजे डेट, किती ड्युरेशनसाठी वर्कआउट केलं आहे, किती मीटरचा पूल आहे. इथे कॅटेगरीज आहेत 25, 50, ओपन वॉटर असा. अजून सेट्स आहेत, म्हणजे इथे एक सेट किंवा मल्टिपल सेट ॲड करता येतात. एका सेटमध्ये रेप्स आहेत, लेंथ आहे ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून घेतं. आणि सेशन नोट्स आहेत. जर कोचनी किंवा स्वतःचे काही आपल्याला नोट्स द्यायचे असतील तर ते मेन्शन करता येतात. आणि मल्टिपल पण ॲड करता येतात. हे आपल्याला हिस्ट्रीमध्ये स्वतः व्ह्यू करता येतं. तिथून जाऊन एडिट किंवा डिलीट पण करता येतं. आता आपण बघून घेऊयात परफॉर्मन्स म्हणजे पर्सनल प्रोग्रेस. तर हे जे पर्सनल प्रोग्रेस आहे हे बेसिकली आपण जे रोज लॉग्स ॲड करतो ना त्याच्या बेसिसवर हे डायनॅमिकली होतं. तर हे जे पर्सनल प्रोग्रेस आहे हे कोचला पण बघता येतं प्रत्येक स्विमरचं. आपण इथे टोटल डिस्टन्स, ॲव्हरेज पेस, ॲव्हरेज सेशनचा टाईम आणि पेस इम्प्रूव्हमेंट हे जे आहे ते कम्पॅरेटिव्ह आहे. म्हणजे आधी केलेल्या लॉग्सनुसार हे पुढचं जसं होईल तसं चेंज होत राहतं. आता आपण मागे येऊयात. आणि लीडर बोर्ड. तर लीडर बोर्ड पण बॅच स्पेसिफिक लीडर बोर्ड आहे. एका बॅचमध्ये जेवढे स्टुडंट्स एनरोल्ड असतील
ते दिसतात. आणि इथे आम्ही हे पॉईंट्स देऊन केलेलं आहे. इथे आम्ही डेली चॅलेंजेस, त्यांची प्रोग्रेस आणि अटेंडन्स ह्या प्रत्येकाला पॉईंट्स ठेवलेले आहेत. तर ते जेव्हा आपण म्हणजे ते जेव्हा जसं जसं अपडेट होतं ॲपमध्ये स्टोअर होतं तसं ते फायरबेसला जातं आणि त्यामुळे हा लीडरबोर्ड असा स्वतःहून कॅल्क्युलेट होतो. आणि कोचला पण त्यांच्या बॅचचा लीडरबोर्ड असाच दिसतो. आणि आता आपण हे फीचर्स बघूयात. इथे आपल्याकडे AIचे पर्सनलाइज्ड फीचर्स आहेत. 3 फीचर्स आहेत. डाएट प्लॅन, वर्कआउट प्लॅन, शेड्यूल ऑप्टिमायझर. तर इथे आपण काय करतो, इथे आपण API बाइंड केलेली आहे. पण आपण जसं जनरली स्वतःहून जाऊन आपण जेव्हा ट्राय करतो तेव्हा आपण बऱ्याच वेळा जे आपल्याला असिस्टन्स हवा असतं त्याच्यात आपण डेटा मिस करतो किंवा आपल्याला प्रॉपरली डेटा फिल नाही करता येत. त्यामुळे आम्ही इथे रिस्ट्रिक्ट करून प्रत्येक फीचरला फॉर्म्स दिलेले आहेत. म्हणजे तर डाएटमध्ये गेलं तर डाएटशी रिलेटेड जे काही फील्ड्स असतील ते भरणार आणि मग त्याच्याशी रिलेटेड जो रिस्पॉन्स आहे तो मिळणार. तसंच फिटनेसमध्ये पण फिटनेसशी रिलेटेड तुम्हाला जसा प्लॅन क्युरेट करायचा आहे त्यासाठी जे म्हणजे आम्ही इकडे ॲक्युरसी जी APIची ॲक्युरसी आहे म्हणजे जेमिनीची ॲक्युरसी आहे ती चांगली मिळावी म्हणून आम्ही ते स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. म्हणजे मोस्टली ॲक्युरेटच रिझल्ट मिळतो म्हणजे फिटनेससाठी पण डाएटसाठी पण. आणि शेड्यूल बेसिकली काय आहे की आपल्याला जेव्हा माहिती असतं की अपकमिंग एखादा इव्हेंट आहे 2 महिन्यानंतर वगैरे, तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं शेड्यूल मॅनेज करायचं असेल, स्लीप, ट्रेनिंग, पर्सनल लाईफ वगैरे जे सध्या चालू आहे आणि तुम्हाला त्याचा ऑप्टिमाइज शेड्यूल हवं असेल तर त्याच्याशी रिलेटेड आम्ही इथे फॉर्म दिलेला आहे. तर हे सुद्धा आपण AIला पाठवतो आणि तो शेड्यूल आपल्याला देतो. हे आहे. आता आपण पुढचं फीचर बघूयात. हायड्रेशन मॅनेजर. बेसिकली स्विमर जेव्हा साईनअप करतो तेव्हा प्रोफाईलमध्ये त्यांच्याकडून 5 पेजेस आहेत म्हणजे कंप्लीट युअर प्रोफाईलचे. त्याच्यात आपण त्यांच्याकडून सगळे डिटेल्स घेतो आहे. बेसिक डिटेल्स घेतो आहे, मेडिकल डिटेल्स घेतो आहे, फिजिकल डिटेल्स घेतो आहे आणि एक AI पावर्ड लेवल म्हणजे एक AI पावर्ड लेवल असेसमेंट आहे. ती साईनअप केल्यानंतर कंप्लीट युअर प्रोफाईलमध्येच आहे. त्यांनी स्विमरचं जे करंट म्हणजे लेवल आहे स्विमिंगची ती असेस करून त्यांना मिळते. म्हणजे बिगिनर आहे, इंटरमिडिएट आहे, तुम्हाला अजून काय करायचा प्रयत्न आहे ते. सो इथे हे जे आहे ना ते BMI केलेलं आहे म्हणजे ते डिस्प्ले होताना. आणि मग इथे आपण हे करू शकतो किती आपण म्हणजे कस्टम अमाऊंट ॲड करू शकतो किंवा ही अमाऊंट ॲड करू शकतो. डेली गोल पण चेंज करू शकतो आणि दुसरं म्हणजे हे रिमाइंडर सेट करू शकतो हायड्रेशनसाठी. तर आता आपण मागे येऊयात आणि डायरी बघूयात. तर पर्सनल डायरी लॉग्स हे नोटसारखं आहे. इथे स्विमरला स्वतःचे काही डायरीचे म्हणजे जे लॉग्स वगैरे द्यायचे असतील, मेन्शन करायचे असतील स्वतःचे ते ओके. हां, तर हे आहेत नोट्स आपली डायरी आणि ही लॉक करता येते पिननी. तिथे सेटिंग्समध्ये जाऊन एकदा बघूयात. हां, आता हे ऑलरेडी म्हणजे आणि आता पिन एंटर करू म्हणजे नेक्स्ट एकदा पिन सेट केली की हां म्हणजे जसं आपण आपल्या ॲपमध्ये नोट्स करतो ना तसं इथे फक्त स्विमरसाठी पर्सनल डायरी म्हणजे आधीचे जे लॉग्स होते ते त्यांचे ट्रेनिंग सेशनचे लॉग्स होते ते तिथे त्यांना पर्सनल प्रोग्रेस कॅल्क्युलेट करण्यासाठी लागणार होते. ही डायरी आहे. नोट्स बनवत असतील स्वतःचे तर हां. तर हां आणि अचीवमेंट्समध्ये आपण बॅजेस सेट केलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर एखादा माइलस्टोन अचीव केला किंवा कुठली एखादी पर्टिक्युलर कॉम्पिटिशन जिंकली तर कोचला हे असे बॅजेस सेंड करता येतात आणि हे स्विमरला दिसतात. कोचच्या साईडला आपण बघू शकता जसे मयूर चव्हाण हे स्टुडंट आहेत ह्यांना आपण आता बॅच सेंड करू शकतो. जे जुने केलेले आहेत ते दिसत जसं ट्रेन टू कम्पीट, ट्रेन 12 फ्री स्टाईल. ओके सेंड. आता ते बॅच त्याला गेलं आहे अचिव्हमेंट्समध्ये तो दिसेल त्याला. हां आता आपण पुढचं फीचर बघूयात स्विमर साईडला. KSRA रेकॉर्ड्स बेसिकली हा ग्लोबल सेक्शन आहे. हा कुठल्याही कोचला ॲड किंवा एडिट करता येतो. म्हणजे आपल्या अकॅडमीमध्ये जे इव्हेंट्स होतात तर एखाद्याने पर्टिक्युलर इव्हेंटमध्ये म्हणजे रेकॉर्ड बीट केला म्हणजे आता जसं 500 मीटर फ्री स्टाईल वगैरे असेल तर मग रेकॉर्ड बीट केला तर त्या स्विमरचं नाव कुठला रेकॉर्ड म्हणजे काय इव्हेंट बीट केला ते इथे दिसतं. सो म्हणजे नवीन स्विमर्सला किंवा एक्झिस्टिंग स्विमर्सला सुद्धा कळायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे रेकॉर्ड बीट करण्यासाठी. सो हा आमच्या अकॅडमीचाच एक रेकॉर्डचा डेटा आहे. आणि दुसरं म्हणजे KSRA असिस्ट. तर KSRA असिस्ट दोन्ही साईडला आहे. फक्त स्विमर साईडला जे आहे ते स्विमरचा जो ॲपचं वर्किंग आहे ते म्हणजे त्याच्याशी रिलेटेड असिस्टन्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे डाएट प्लॅन वगैरे कुठे बघू, पर्सनलाइज म्हणजे कसं करू वर्क असं त्याच्यासाठी आहे. आणि कोचच्या साईडला कोचच्या ॲपचं वर्किंग आहे त्याच्यासाठी आहे.
आता कोचच्या साईडला आपण येऊया. कोचच्या साईडला पहिली गोष्ट आहे एनरोलमेंट रिक्वेस्ट. जेव्हा नवीन युजर येतो तेव्हा तो एनरोलमेंट केल्यानंतर रिक्वेस्ट येते आपल्या येते. इथं आपण एक्सेप्ट रिजेक्ट करू शकतो. पेंडिंगमध्ये ती दिसते. जेव्हा आपण इथनं एक्सेप्ट करतो तेव्हा त्याला पेडचं ऑप्शन जातं त्याच्या इकडं. पे केल्यानंतर ते एनरोलमेंट होऊन जाते त्याची. बॅक साईडला येऊया आता. दुसरं आहे माय स्विमर्स. जेव्हा त्याचं पेमेंट केल्यानंतर तो माय स्विमर्समध्ये त्या कोचच्या स्टुडंट्समध्ये दिसणार. जसं की मयूर चव्हाण, अंजली कुलकर्णी, विवेक माने हे आपल्याला दिसत आहेत. बॅक घेत Attendance आणि प्रोफाईल ते इथे आपण त्याच्या 3 फीचर्स असतात. अटेंडन्स, प्रोफाईल, प्रोग्रेस. अटेंडन्समध्ये हे मॅन्युअली कोच अटेंडन्स मार्क करू शकतो इथं, प्रेझेंट आहे वगैरे वगैरे. प्रोफाईलमध्ये त्याचा पूर्ण जो साइन इनला डाटा घेतला आहे तो शो होतो. तो बॅक घेतला. प्रोग्रेस आपण जी तिकडे बघत होतो तीच फक्त कोचला येते. ओव्हरऑल मॅनेज करता येते, बघता येते आणि त्याच्यानुसार त्याला सांगता येतं. बॅक. आता लीडर बोर्ड हा आपल्या त्या वीकली, डेली आणि मंथली हे 3 सेक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स रिव्ह्यू होतो व लीडर बोर्ड चेंज होतो डायनॅमिकली. बॅक साईडला येऊया आपण. दुसरं फीचर ॲड इव्हेंट. जे आपल्याकडे 3 इव्हेंट आहेत, KSR इव्हेंट, नॉन KSR आणि एक्सटर्नल. ते इव्हेंट आपण इथं बघू शकता आणि ॲड करू शकतो. ॲड करताना आपण तिथं एक इव्हेंट ॲड केला, अपकमिंग KSR इव्हेंट केला, समथिंग टायटल वगैरे, इव्हेंट डेट, लोकेशन. हे म्हणजे कोच ॲड करतात कोच ॲड सगळ्या करतो हे. स्विमर्सला दिसतात. ॲड केलं की इथे कार्ड ॲड झाले म्हणून दिसतं आणि स्विमर साईडला तो इकडे कार्ड eventsमध्ये शो होतो दिसतं. की एक इव्हेंट ॲड झाला आहे, एनरोल करू शकतो. मग रजिस्टर रिक्वेस्ट आणि टाकली की बॅक साईडला घेऊ आपण. स्विमर साईडला बॅक आलो की आपल्याला ड्रॉवरमध्ये एक सेक्शन आहे. ड्रॉवरमध्ये KSR इव्हेंट सेक्शन आहे. इथे आपल्याला ज्यांनी एनरोल करण्याची रिक्वेस्ट टाकली ते दिसतात की या इव्हेंटसाठी त्यांनी रिक्वेस्ट टाकली आपल्याला. बॅक येऊ. दुसरं आहे आपल्याकडं इंटरव्हल टायमर. हा आपल्याला फोनमध्येच स्टॉपवॉच दिलेले आहे, जसे करून तो त्याचे लॅब्स वगैरे काउंट करू शकतो. त्याच्यासाठी इंटरव्हल टायमर दिला आहे, तो आपण बघूया. याच्यामध्ये लास्टचे 4 सेकंदाला बीप साऊंड होतो, 3-4ला, तोपर्यंत नाही. त्याच्यामुळे आपण आत्ता सध्या बॅक येऊया. KSR रेकॉर्ड्स. इथे आपण कोच ॲड करू शकतो की हे पास इव्हेंट्समध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे त्यांचा बेस्ट टायमिंग, लोकेशन. तिकडे स्विमर्स दिसतात, म्हणजे पूर्ण अकॅडमीचे जे काही सगळे एनरोल्ड स्विमर्स आहेत ते दिसतात. डेट वगैरे ॲड होते. हा रेकॉर्ड प्रिव्हियस असतो, जसं की टेस्ट सिरीजमध्ये एखाद्या प्लेअरने चांगलं गेलं त्याचा रेकॉर्ड असतो. ब्रेक पण होतो. हा ब्रेक जरी झाला तरी ठेवतो की पास्टमध्ये कोण कोण येऊन गेले ते कळू शकतं, त्याच्यासाठी हा आहे. बॅक येऊया. ड्रॉवर. स्विमर साईडला ड्रॉवर आहे, त्याच्यात व्ह्यू अँड एडिट प्रोफाईलचं ऑप्शन आहे. ते फायरबेसवरून डेटा फेच केलेला आहे. आणि पुढचा ऑप्शन आहे अबाउट रिसोर्सेस अँड सेफ्टी टिप्स. इथे आम्ही म्हणजे रिसोर्सेसमध्ये आम्ही व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत जनरल सेफ्टीशी रिलेटेड आणि सेफ्टी टिप्स दिलेल्या आहेत. आणि हां, ते आमचा स्टोरेजचा इश्यू झाला. स्टोरेज नाही होते. स्टोरेज व्हिडिओ त्यामुळे लिंक पाठवली. म्हणजे ही KSRAची ऑफिशियल वेबसाईट आहे बिझनेसची, अबाउट KSRAमध्ये. पुढे बघूयात ड्रॉवरमध्ये. ड्रॉवरमध्ये पुढचा ऑप्शन आहे हां, लॉग आउट, हेल्प अँड सपोर्ट. आणि इकडे वॉलेट आहे आणि इव्हेंट रजिस्ट्रेशन्स आहे. वॉलेटमध्ये जेव्हा आपण एनरोलमेंट रिक्वेस्ट जेव्हा पे करतो ना, बॅचला एनरोल करतो, तर ते वॉलेट अपडेट होतं आणि ट्रान्झॅक्शन्स दिसतात. बॅक केलं. मग आता अबाउट इस पेज आहे. तो हे कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही ॲप्लिकेशन बनवलं ना, तर आम्ही तुमचे ते साईट बघत होतो KSRA, ठीक आहे. तर मला कसं वाटतं की आपण ॲप्लिकेशन बनवतो आहे, आता हे प्रोडक्ट म्हणून तुम्हाला द्यायचं आहे, तर ह्याला कंपल्सरी ॲडमिन साईट पाहिजे. KSRA तुमच्याच घरातलं आहे ना? हां, तेच, कारण की ते सरनेमवरनं कळालं तिथे, ठीक आहे. तर मला कसं वाटतं, आणि तिथे जे कोच आहे ना, आपण सिंगल कोचसाठी हँडल केलं आणि आपण इन्स्टिट्यूट लेवलला बनवतो आहे. सो तुम्हाला आहे ना ते मल्टिपल कोर्ससाठीचं सगळं हँडल करता आलं पाहिजे. सध्या आपण असं बोलतो ना की एक लॉग इन आहे,
एक कोचचं लॉग इन केलं, मल्टिपल कोचचं पण लॉग इन करू शकतो. पण तुम्हाला डॅशबोर्ड पाहिजे जेणेकरून तुम्ही तेवढे कोच आहेत ना मॅनेज करू शकाल. सगळे कोचेस हँडल झाले पाहिजेत, कारण तो महत्त्वाचा पॉईंट काय आहे, कारण त्याशिवाय ॲप्लिकेशन म्हणजे ओके नाही. आणि तुमचंच अकॅडमी आहे, तुम्ही दाखवलं नाही. अकॅडमीसाठी म्हणजे आपण मी जसं मगाशी बोललो होतो की आपल्या घरचा जो बिझनेस असतो ना आधी त्याला आपण ॲप्लिकेशनवरती आणायला पाहिजे सिरियस. आणि तुम्ही ते चांगला इनिशिएट केल्यात गोष्टी. सो याच्यामध्ये तुम्हाला काही हेल्प लागली ना तरी तुम्ही आम्हाला विचारू शकता, आम्ही तुम्हाला याच्यामध्ये नक्की हेल्प करू. चेंजेस करून त्याला अजून थोडंसं वास्ट बनवायचं जे Yes. नेसेसरी आहे ते आणि डिप्लॉय पण करायचं आहे. नक्की नक्की तुम्हाला डिप्लॉयमेंट वगैरेसाठी काही हेल्प लागली ना तरी प्रज्वल, अक्षय, राहुल तुम्हाला हेल्प नक्की करतील. फक्त आम्हाला पण आवडेल की म्हणजे आमच्या स्टुडंटने हे बनवलं आणि त्यांच्या बिझनेससाठी ते डिप्लॉय पण केलं आहे. कारण तुमच्याकडे ऑब्व्हियस गोष्ट आहे की इन्स्टिट्यूट आहे तर स्टुडंट येणार, ते ॲक्च्युअल ॲप वापरतील आणि तुम्ही हे इंटरव्ह्यूमध्ये पण सांगू शकता की हे लाईव्ह ॲप्लिकेशन आहे. ॲक्च्युली फ्लटरला एनरोलमेंट करताना हेच डोक्यात वा होतं माझ्या. वा, म्हणजे एक मोठं तर आहे समोर. तेच फक्त ॲडमिनचा सिनारिओ आहे ना तो एकदा बनवा. तुम्ही घरून घ्या म्हणजे इन्फॉर्मेशन की घरी आई बाबा कोणी जे चालवतात त्यांच्याकडून की डॅशबोर्ड साईडला तुम्हाला काय पाहिजे. आणि सचिन सरांना डॅशबोर्ड रिलेटेड गोष्टींचं नॉलेज चांगलं आहे कारण की त्यांनी एवढे डॅशबोर्ड बघितले असतील ना आतापर्यंत जेवढे ॲप्लिकेशन आहे त्याचे. सो तुम्ही ते पण विचारू शकता त्यांना की डॅशबोर्ड कसं डिझाईन करायचं किंवा काही गोष्टी असेल. ठीक आहे. बाकी ओव्हरऑल UI वगैरे छान केलेलं आहे. थीम वगैरे तुम्ही विचार केलेला असेल हीच ठेवायची थीम तरी चालेल किंवा अजून तुम्हाला थोड्याफार चेंजेस करायचे असतील. डार्क ते स्विच पण करायचं. हां गुड. आणि ते एक कोचमध्ये पण आहे ना त्यांचं सर्टिफिकेट्स वगैरे ते डिस्प्ले झालं पाहिजे. म्हणजे कोणी आलं तर कोच कोण आहे इथे तर त्यांचं ते सर्टिफिकेट असतं की त्याशिवाय ते कोच बनू शकत नाही असं. हां यस, त्यांनी अपलोड केलं ना तर आपण आपली लिस्ट डिस्प्ले करायला पाहिजे की एवढे आमचे कोच आहेत इन्स्टिट्यूटमध्ये. सो यांचे हे सर्टिफिकेशन्स आहेत. ठीक आहे. बाकी छान केलेलं आहे आणि आम्हाला आवडेल हे प्ले स्टोअरला बघायला, ॲप स्टोअरला बघायला. ठीक आहे. थँक्यू. फोटो. माझं नाव सगर सोमनाथ. मी इथं फर्स्ट टाइम माझी जावाची बॅचला आलतो तेव्हा पण एक सुपर एक झाला. तेव्हाचा पण अनुभव खूप चांगला होता आणि आता पण आमचा एक सुपर एक झाला जो फ्लटरचे ॲप बनण्यासाठी होता. आमचे ॲप्लिकेशन असे होते की एक स्विमिंग पूल अकॅडमीचं आम्हाला ॲप्लिकेशन रिअल टाईम ॲप्लिकेशन बनवायचं होतं जे की हिचं आहे. त्याला आम्हाला रिअल टाईममध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि तो डेटा जो मॅन्युअली मॅनेज करत होतो ते आम्ही ॲप्लिकेशनतून मॅनेज केला. हे आमचं ॲप्लिकेशन KSRE ॲप्लिकेशनचं हे होतं. आता मी पुढे हँड ओव्हर करतो माझ्या टीममेटला एकदा. नमस्कार, मी एकता कुलकर्णी. माझ्या टीमचं नाव असिंक वेव आहे आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव KSRE स्विमिंग अकॅडमी मॅनेजमेंट ॲप आहे. तर इथे येऊन आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि सुपरएक्स असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण जे काही शिकलो ते रिअल टाईम ॲप्लाय आपल्याला करता येतं आणि प्रोजेक्टमधून खूप काही शिकता येतं जे की आपल्याला थेरॉटिकल नॉलेज घेऊन करता येत नाही. त्यामुळे प्रोजेक्ट करणं हे मस्ट असतं आणि ते शशी सरांनी इथे आम्हाला अवेलेबल करून दिलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. माझं नाव अंजली कुलकर्णी आहे. आमच्या टीमचं नाव असिंक वेव आहे आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव KSRE आहे. आय एक्सटेंड माय हार्टफेल्ट ग्रॅटिट्यूड टू शशी सर की त्यांनी आम्हाला हा सुपरएक्स प्लॅटफॉर्म दिला हा प्रोजेक्ट प्रेझेंट करण्याचा. माझी जर्नी फ्लटरसाठी खूप छान होती. सरांनी इंटरनलपासून सगळ्या कन्सेप्ट शिकवल्या आणि त्या खूप सिम्प्लिफाय केल्या. त्यामुळे आम्ही एक खूप चांगला मोबाईल ॲप डेव्हलप करू शकलो. सर फर्दर सपोर्ट पण करणार आहेत आम्हाला हे ॲप ॲक्च्युली डिप्लॉय करायला कारण हा एक बिझनेस प्रोडक्ट आहे. थँक्यू. माझं नाव मयूर चव्हाण आहे. माझं हे सेकंड सुपर एक्स आहे. फर्स्ट सुपर एक्स हे जावामध्ये केलं होतं. सेकंड आता फ्लटरमध्ये केलं. हे आमचं रिअल टाईम ॲप्लिकेशन आहे. सरांचं टीचिंग जर सांगायचं झालं तर बाकीच्यांपेक्षा जे वेगळे आहे ते म्हणजे रिअल टाईम ॲप्लिकेशन फॉर स्क्रॅच कोड शिकवलं जातं पूर्ण. ते मग शेड प्रेफरन्स असो, SQL फ्लाईट असो, स्टेट मॅनेजमेंट असो, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एकदम नीट आणि डीप लेवलमध्ये इंटरनेट पूर्ण सांगितलं आहे. जसे रेंडर ट्री, विजेट ट्री या सगळ्या गोष्टी सर एकदम डीपमध्ये सांगतात. त्याच्यामुळे आम्हाला सुपर एक्समध्ये खूप हेल्प झाली.